कोल्हापूर म्हणलं की कौशल्य, परंपरा आणि वर्षानुवर्षाची निष्ठा आणि या तीन गोष्टींचा सन्मान करत जिल्हा कारागीर असोसिएशनने यंदापासून चांदी रत्नभूषण पुरस्काराची सुरुवात केली आणि या पहिल्याच वर्षी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार उत्तरेश्वर पेठेतील सुरेश नामदेव अतिग्रे यांच्या नावावर झाला। पिढ्यानपिढ्या कारागिरीचा वारसा जपणाऱ्या अतिग्रे कुटुंबाचा हा प्रेरणादायी प्रवास आणि पुरस्काराबद्दल त्यांच्या भावना काय आहेत हे जाणून घेऊयात थेट सुरेश नामदेव अतिग्रे यांच्याकडून। काय सांगाल या पुरस्कार बद्दल? तुमच्या भावना काय आहेत आणि किती वर्षापासून तुम्ही ह्या कारागिरी क्षेत्रात आहे चांदीच्या? आता माझे वडील पूर्वी एक सातारकर म्हणून त्यांच्याकडे 25 वर्षे काम करत होते। त्यानंतर त्यांनी 1965 साली स्वतः घरी कारखाना चालू केला। त्यावेळी लोकांची परिस्थिती वगैरे अशी बिकटच असायची, त्यामुळे त्यांनी मित्रांच्या मदतीने कारखाना चालू केला। मग त्यानंतर आम्ही वयाच्या 14व्या वर्षी म्हणजे 1971 पासून मी ह्या धंद्यातच आहे। म्हणजे थोडेफार शिक्षण घेत आम्ही या धंद्यातच काम करतच वडिलांना मदत करत होतो। 1975 साली आमच्या वडिलांच्या काही कारणास्तव त्यांनी काम पूर्ण बंद केले। त्यानंतर मी व माझे भाऊ असे 4 भाऊ आम्ही मिळून हे काम पूर्ण पुढे नेत होतो। त्यानंतर आम्ही पूर्वीच आमचं एक स्पेशलिस्ट होते, एक म्हणजे ओम गुलाबदानी हे आमचं स्पेशल काम होतं। म्हणजे जवळजवळ बरेच म्हणजे 15 वर्ष आम्ही तेच काम करत होतो पूर्वी, नुसतेच ते। त्यानंतर 1980 पासून आम्ही ह्या फॅन्सी डिझाईनमध्ये हे केला। 1980 साली मी स्पेशल काम चालू केले। 1980 साली मी पंढरपूरचा एक टोप करून दिला। त्यानंतर आम्ही थोडेफार मंदिराचे वगैरे काम असे करतच होतो, थोडेफार म्हणजे प्रोडक्शन काम करत ते एक शौक म्हणून मी ते कामे करत होतो। 1985 नंतर आम्ही ह्यात जास्त म्हणजे जोमाने यात म्हणजे मशिनरी वगैरे घेत हे करत प्रोडक्शन आमचं चालू केलं। त्यानंतर थोडेफार मी स्पेशल कामं पण करणार। मला पूर्वीपासून एक छंद होता स्वतःचा हात्यार स्वतः करणे। मग त्यामुळं मी स्वतःच्या हात्यार स्वतः म्हणजे नक्षीचे मोळे करणे, स्वतः डाय कोरणे, स्वतः डाय लेथ मशीनवर करणे, हे माझं मी स्वतःच करत होतं। त्यामुळं मला या धंद्यात चांगलं यश मिळत गेलं। त्याच्याचा एक म्हणून आमचे उत्तरेश्वर पेठेत म्हणजे कोल्हापुरातील ठराविक लोकांना जे माहिती होते त्यांच्यामुळं माझी ओळख पण मोठी झाली होती। मी बरेच लोकांना अशी म्हणजे कामासाठी थोडेफार मदत पण अशी म्हणजे काही हात्याराची मदत वगैरे लागेल तर त्यांना करत पण होतो। आणि त्यानंतर मग जे लोकांनी आमचे कोल्हापूर कारागीर असोसिएशन जे आहे मग त्यामुळे लोकांना देखील माझी पूर्ण माहिती होती। त्यामुळं त्यांनी मला माझं नाव जे हे केलं यासाठी निश्चित केलं, त्यामुळे मला पण खूप आनंद झाला। काय वाटतं तुमचा छंद, तुम्हाला तुमच्या भावांची मित्रांची मिळालेली साथ आणि तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलात आणि पुरस्कार तुम्हाला जाहीर झालाय, तुमच्या केलेल्या कष्टाचं फळ म्हणायला हरकत नाही, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय म्हणायचं? नाही, मला पण असं थोडेफार म्हणजे काही कारागिरांची मदत पण थोडी झाली, त्यामुळे मी पण करत होतो। मला पण थोडेफार कोणाकोणाची मदत पण झाली, त्यामुळे मला बी म्हणजे पुरस्कार मिळाल्याबद्दल मला बी खूप आनंद झाला। तर कोल्हापूर हे कला नगरी म्हणून ओळखलं जातं। अनेक कलाकार, अनेक कारागीर कोल्हापुरातून घडले आणि आपण हुपरीला चंदेरी नगरी म्हणतो, पण कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठेला सुद्धा चंदेरी नगरी म्हणायला हरकत नाही। आत्ताच आपण बघितलं की सुरेश अतिग्रे यांनी अनेक मोठ्या देवस्थानांची कामं अगदी सेवा म्हणून केली। या व्यतिरिक्त मोठ्या चांदीच्या पराती आणि चांदीचा स्टोव सुद्धा त्या काळी त्यांनी बनवून दिलाय। आता अलीकडे आलेला चांदीच्या चपलांचा ट्रेंड आणि जुना असलेला चांदीचा केलेला स्टोव म्हणजे ह्या धर्तीवर असं म्हणायला हरकत नाही की कोल्हापूरच्या कणाकणात कारागीर आहेत आणि ह्यावरूनच कोल्हापुरातल्या उत्तरेश्वर पेठेत अजून एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे असं म्हणायला हरकत नाही। KK न्यूज साठी कॅमेरामन समीर मकानदार सह मी नम्रता भोसले।